करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण ज्या ज्या वेळेला जे जे कार्य करत असतो ते कार्य करत असताना चांगलं कार्य केलं, चांगलं काम केलं की कोणीही आपलं वाईट करणार नाही. परंतु प्रत्यक्षात ज्या ज्या वेळेला आपल्याकडून वाईट कार्य होईल, वाईट कर्म घडतील, तेव्हा नुकसान हे आपलंच होणार आहे. आपलं जर कोणी वाईट करत असेल, चिंता करू नका. आपल्याला वाटतं ना की ही व्यक्ती माझं वाईट करणार आहे, परंतु आपण आपल्या कर्मावर ठाम आहोत ना. आपण दुसऱ्यांचा विचार करतो का की याच्या आयुष्यात अशी ढवळाढवळ करायला हवी, याच्या आयुष्यात अशी अडचण उभी राहायला हवी, विचार करतो का? नाही. आपण स्वतःहून स्वतःच्या कर्मावर ठाम आहोत, स्वतःच्या मार्गाने बघा प्रत्यक्षपणे पुढे जात आहोत. मग चिंता का करायची? आपलं जर वाईट कोण करीत असेल, तिथल्या तिथं बघा प्रत्यक्षपणे थांबा. त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात प्रश्न विचारा की जो हा तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे, किंवा ही जी अडचण उभी केलेली आहे, किंवा हे माझ्यावरती आलेले संकट, हे पाहून बघा प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला विचारा. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला विचारणार, कारण त्या व्यक्तीने आपल्याला बघा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात वाईट केलेलं आहे ना. एखादी व्यक्ती बघा समोरून जर आपल्याला बोलत असेल, आपण त्या व्यक्तीला बोललं पाहिजे, पण आपण काय करतो? बोलत नाही. आपण आपल्या मनामध्येच काय करत असतो? गुरगुरत असतो. मग सकाळ संध्याकाळ त्या व्यक्तीचा काय करत असतो? मनन करत असतो. त्रास कोणाला होतो? आपल्यालाच. मग जिथे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला वाईट करताना कोणी दिसत असेल, तिथल्या तिथं थांबा ना. तिथल्या तिथं विचारा, विचारण्याची हिंमत ठेवा. समर्थ म्हणाले, स्वतःला एवढं मजबूत करा ना, किती खराब वेळ येऊ दे, पण तुम्ही ज्या पद्धतीने आहात ना, त्या पद्धतीने तुम्ही उभं दिसायला हवं. जसं आपण रुबाब बघा प्रत्यक्षपणे दिमागदार, बघा प्रत्यक्षात ITत आपण चालतो, तसंच रुबाब हवा. चिंता करू नका. कारण काय असतं माहिती आहे, समर्थ म्हणाले, स्वतःच्या मनगटात बघा प्रत्यक्षपणे बळ असतं, आणि तसंच तेच बळ प्रत्यक्षपणे आपल्या चारित्र्यात हवं. कुठलं बळ? सत्याचं. मग तुम्हाला आयुष्यात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. कारण बघा, ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात, त्या वेळेला सर्वच लोक आपल्यासोबत असतात असं नाही. कोणीतरी येतं, आपल्या विरुद्ध बोलून जातो. मग आपल्याला वाटतं की असं का झालं, बरोबर की नाही? पण विचार जर केला, आपल्या आयुष्यात आपण स्वतःहून जे जे कार्य करत असतो, ते स्वतःच्या हिमतीवर करता आले पाहिजे. खोटं बोलणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, ती व्यक्ती सरळपणे आपल्याला बघा खोटं बोलत असते, आपल्याशी खोटं बोलत असते. त्याच्या चेहऱ्यावर, त्या बघा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला जाणून पण देत नाहीये की बाबा ती व्यक्ती खोटं बोलत आहे. आणि जी व्यक्ती खोटं बोललेली आहे ना, ती व्यक्ती सर्वांना आवडते. खरं बोलणारी व्यक्ती कोणालाही आवडत नाही. आणि बघा प्रत्यक्षपणे खरं बोलणारी व्यक्ती आहे ना,
लोकांना खटकतेच. माणसाची सवय झालेली आहे, जो उपयोगाला येईल ना त्याला धरून चालायचं, आणि ज्याची गरज बघा प्रत्यक्षपणे संपली त्याला सोडून द्यायचं. हे खरं बघा माणसाचं आता आयुष्य आहे, आयुष्याची पद्धत. आपण एखादं कार्य करत असताना एखाद्या वेळेला नवीन बघा आपण जेव्हा कर्म आपले कार्य सुरू करत असतो त्या वेळेला आपलेच नातेवाईक किंवा शेजारी पाजारी असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील किंवा बघा आजूबाजूची लोक असतील, त्या कामामध्ये काय करत असतात, अडचण उभी करत असतात. मग अडचण उभी केली, मग तिथल्या तिथं आपण काम संपवायचं का, ठेवायचं का? नाही ठेवायचं. आपण बघा प्रत्येक वेळेला एखादं पुस्तक वाचत असतो, TV पाहत असतो, एखादा पेपर वाचत असतो, एखादं बघा मन लावून काहीतरी आपण कार्य करत असतो, तेव्हाच दरवाजाची बेल वाजते, कुणीतरी आपल्याला बोलावतं, कुणीतरी हाक मारतं, सर्व मूड ऑफ होतं ना. कारण का, आपण मन लावून कार्य करत आहोत. जसं सूर्य उजाडतो बघा प्रत्यक्षात वेळी बघा उगवतो, त्यावेळी संपूर्णतः उजेड, बरोबर. सूर्य मावळताना बघा संपूर्णपणे अंधार होऊ लागतो, हळूहळू होतो की नाही, रात्र होते. तसंच आपलं मन आहे, आपल्या मनाला सुद्धा पूर्णपणे लख्ख प्रकाशामध्ये उजेडामध्ये ठेवायला हवं. कारण आपलं मन वाईट चिंतित नसावं. आयुष्य हे चढ उतारच आहे. कारण ज्या ज्या वेळेला आपण रस्त्यातून प्रवास करत असतो ते रस्ते सुद्धा बघा प्लेन नाही आहेत, कुठेतरी चढ आहे, कुठेतरी उतार आहे. तसंच बघा प्रत्यक्षात चढ उतार आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला बघा आपण एखाद्या व्यक्तीला बोलायचो, एखाद्या व्यक्तीला बघा बोलवल्यानंतर आपण त्यांना सांगितल्यानंतर ती व्यक्ती बघा आपल्या सर्व बोलणं ऐकून घ्यायची. परंतु थोडं तुझं थोडं माझं असं करून बघा आपण सुसंवाद जिथे करत असतो तिथं खऱ्या अर्थाने बघा संपूर्णतः घर तयार होत असतं. कारण का, आपल्या मनात जे काही असतं ते आपण दुसऱ्यांना सांगत असतो, आणि असं सांगता सांगता बघा प्रत्यक्षात आपलं मन सुद्धा हलकं होतं. वाईट चिंता करायची गरजच नाहीये. चिंतेने कुठले प्रश्न सुटलेत आतापर्यंत विचार करा. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, स्वतःहून स्वतःला विचारा. चिंतेने प्रश्न जर सुटत असतील तर लोक चिंताच घेऊन बसले असते. आपलं वाईट कोणी करत असेल आणि आपण चिंता करायची, मग ते बोलायचे बंद होतील का? उलट जास्त बोलतील, बरोबर की नाही? उलट जास्त आपलं बघा वाईट करतील. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला आपल्या बाबतीत असं जेव्हा घडत असतं तेव्हा समजून जायचं की हीच वेळ आपल्यावरती काय येते. आपण ज्या वेळेला बघा कुणाच्या घरामध्ये सुद्धा जात नाही, कुणाशी बोलत सुद्धा नाही, मग अशी लोक आपल्यावरतीच बघा प्रत्यक्षपणे का बोलत असतात. समर्थ म्हणाले, कारण आपली प्रगती आहे ना, आपण जो यशाचा टप्पा गाठत आहोत तो त्यांना कुठेतरी खटकत असतं. त्यामुळे आपलं वाईट करण्यासाठी त्यांना पुरेसं वेळ असतं, परंतु आपल्याला बघा प्रत्यक्षपणे
आपल्या आयुष्यात वेळ कमी पुरत असतो. तुम्ही समजा बघा एखाद्या पारावर बसलेले आहात, तुमचे मित्रमंडळी आहेत. आता पारावरती गोष्ट एकमेकांविषयी बघा बोलत असताना कधी वेळ निघून जातो गप्पा गोष्टीमध्ये कळतसुद्धा नाही. पण एखादं कार्य करत असताना बघा सारखं आपण त्या घड्याळाकडे पाहतो, बरोबर की नाही? वेळ जात नाही आहे. म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येकजण ज्ञान प्राप्त करून घेत असतो, पण समजूतदारपणा कोणीही घेत नाही आहे. कारण खूप लोक आपल्याला ओळखत असतात. आपल्याला वाटतं की मला कोणी पाहत नाही, मला कोणी ओळखत नाही आहे. पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात. खूप लोक असतात ना, पण सर्व समजून घेतात का? नाही घेत, बरोबर की नाही? बघा, आज जर आपण पाहायला गेलो, आजच्या दिवशी आजच्या या क्षणाला आपलं वाईट झालं, सर्वात जास्त पाहायचं आनंद कोणाला होतो? ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्या व्यक्तीशी बोलताना संयम ठेवणं गरजेचं आहे. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेली असतात. आता दुःखाची झळ आणि वेदनेची कळ तेव्हाच समजते ना. म्हणून प्रामाणिकपणे आयुष्य आपल्याला बघा साध्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. साधं राहणीमान, उच्च विचारसरणी बघा प्रत्यक्षपणे उत्तम जीवन आहे. कारण सुगंध देणारं आयुष्य हे संपलं ना, मागे उरते ती फक्त राख. अगरबत्ती असते बघा, उदबत्ती सुगंधित असते ना. जसजशी अगरबत्ती उदबत्ती बघा संपत असते त्यावेळी खाली काय पाहायला मिळते? त्या अगरबत्तीची पूड, राख पाहायला मिळते ना. तसंच आहे आपलं जीवनसुद्धा. हळूहळू बघा आपण आपला सुगंध कमी होऊ लागलेला आहे. म्हणून जीवन असं जगावं की आपण नसतानासुद्धा आपल्या चांगुलपणाचा सुगंध हा कायम दरवळेल. आपण आपल्या आयुष्यात काय केलं, काय करत आहोत हे लोकांना दिसलं पाहिजे. लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. म्हणून आपलं जर कोणी वाईट करत असेल बघा, त्या गोष्टीवर सर्वात जास्त फोकस, त्या गोष्टीवर सर्वात जास्त विचार करू नका, चिंता करू नका, चिंतन करा, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले आज आपल्या आयुष्यात सुगंधी आयुष्य, जशी सुगंधी अगरबत्ती, बरोबर की नाही, सुगंध सेंट जसा असतो तसं जीवनाला सुद्धा सुगंध प्राप्त व्हावा यासाठी स्मरण असणं गरजेचं आहे. कारण चिंता घेणारे बघा प्रत्यक्षपणे आपण नाही आहोत. चिंतेने उलट बघा आपलं आयुष्य कमी होतं. आपल्या झालेल्या चुका आपण बघा समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून ज्या ज्या वेळेला चिंता आपल्या समोर येतील त्यावेळेला चिंता घेत बसायचं नाही. कारण चिंता वाहतो विश्वाची, परमेश्वर आहेच. आपल्याला चिंता न करता सरळपणे चिंतन करत बसायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.